नमस्ते विद्यार्थ्यांनो, नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना शब्दतरंग प्रकाशनचे सराव संच क्रमांक 2 यामधील भाषा विषयावरील 4 उतारे आणि त्यावरील प्रश्न आज आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया उतारा क्रमांक 1. फुलांच्या सुगंधात मनाला तजेलपणा देण्याचे मोठे सामर्थ्य आहे. म्हणजे फुलांबाबत किंवा फुलाच्या सुगंधाबाबत हा उतारा आहे. प्रश्न वाचू का पहिलं का डायरेक्ट उतारा वाचू? चला आज डायरेक्ट उतारा वाचून पुन्हा प्रश्न वाचूयात. चला, फुलांच्या सुगंधात मनाला तजेलपणा देण्याचे मोठे सामर्थ्य. बघा, फुलं जी असतात, फुलं त्या फुलांना सुगंध येत असतो आणि त्या सुगंधामध्ये आपलं मन तजेलपणा म्हणजे एक नवीन ऊर्जा आपल्याला प्रसन्न वाटतं. आणि असं सामर्थ्य कशामध्ये आहे तर फुलांच्या सुगंधामध्ये. कधी दमून थकून गेलेले असताना अचानक वाऱ्याची मंद झुळूक सुगंध घेऊन येते व मनाचा शीन घालवते. हे पहा, आपण दैनंदिन कार्य करत असताना कामामुळे दमलेलो असतो, थकलेलो असतो आणि अशाच वेळी जर अचानकपणे एखाद्या वाऱ्याची लहानशी झुळूक, मंद झुळूक म्हणजे हळूवार येणारी वाऱ्याची झुळूक आली आणि त्याबरोबर जर सुगंध घेऊन आली तर आपला जो थकवा आहे, शीन म्हणजे थकवा, तो थकवा काय होतो, निघून जातो. म्हणजे आपलं मन प्रसन्न होते, थकवा निघून जातो. मोगरा, गुलाब, चाफा असो किंवा बकुळीचा सुगंध मन प्रसन्न करणारच. बघा, वाक्य काय आहे? मग मोगऱ्याचं फूल असो किंवा गुलाबाचं फूल असो किंवा चाफ्याचं असो किंवा बकुळीचं फूल असो, हे सगळे फुलझाडांची नावं आहेत, फुलांची नावं आहेत. आपलं मन त्यांच्या सुगंधानं काय होतं, प्रसन्न होतं. जेवढी फुलांच्या रंगातील व प्रकारातील विविधता तेवढीच त्यांच्या सुगंधातील विविधता. हे बघा, प्रत्येक फुलाचा रंग सारखा म्हणजे सुगंध सारखा असतो का? नाही. प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा आहे, म्हणजे त्या सुगंधामध्ये विविधता आहे. तशीच रंगामध्ये तुम्ही रंग पाहतात पहा, प्रत्येक फुलाचा रंग सारखाच असतो का? नाही. काही फुलं पांढऱ्या रंगाची असतात, काही फुलं गुलाबी रंगाची असतात, काही फुलं पिवळ्या रंगाची असतात. म्हणजे रंगात जशी विविधता आहे तेवढीच विविधता त्यांच्या सुगंधामध्ये सुद्धा असते. पण हा सुगंध दरवळण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो तो पवन. आणि हा सुगंध दरवळण्यासाठी, बघा, दरवळण्यात म्हणजे पसरवण्यात महत्त्वाची भूमिका कोण बजावतो? पवन. पवन म्हणजे काय? समानार्थी शब्द पवनचा वारा, आहे की नाही? मग जर वाराच नसेल तर सुगंध पसरेल का? नाही. मग महत्त्वाची भूमिका सुगंध पसरवण्यामध्ये वाऱ्याची असते. सुगंध बघा, त्यावर स्वार होऊन अगदी 10 दिशात आनंदाची लयलूट करतो. आणि सुगंध काय करतो आपल्याबरोबर? बघा, सुगंध कशावर स्वार होतो म्हटलंय त्यांनी? पहा, सुगंध त्यावर स्वार होऊन म्हणजे कशावर? वाऱ्यावर स्वार होऊन 10 दिशामध्ये आनंदाची लयलूट करतो. आणि सुगंध आल्यानंतर मन प्रसन्न होतं. फुलांचा सुगंध कोणाला नको वाटतो? असा कोणी व्यक्ती आहे का फुलाचा सुगंध नको वाटणारा? सर्वांना फुलांचा सुगंध आवडतो आणि लोक प्रसन्न होतात. म्हणजे सुगंध हा काय करतो तर सगळीकडं 10 दिशात म्हणजे सर्वत्र आनंद पसरवतो, आनंदाची लयलूट करतो. आलं लक्षात? छान उतार आहे, सोपा उतार आहे. आता आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 61 पहा, 61 ते 65 प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. प्रश्न 61 उतार्यानुसार मनाचा शीन घालवणारे आहे. हे बघा, असं घालवणारे आहे असं म्हटलं की त्याचा अर्थ असतो की कशामुळे जातो, कोण आहे असा त्याचा अर्थ असतो. मग पहा, मग कोण आहे मनाचा शीन घालवणारे? ए, वाऱ्याची झुळूक, बी, फुलांची विविधता, सी, फुलांचा सुगंध आणि डी, फुलांचे रंग. तर लगेच तुमच्या लक्षात येईल की फुलांचा सुगंध म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न आहे 62. फुलांच्या
कोणत्या विविधतेचे उतार्यात वर्णन नाही हे लक्षात घ्या. मग रंगाचं वर्णन आहे, रंग हा शब्द आलेलाच आहे. सुगंध हा तर सुगंधाच्या बाबतीतच जास्त आहे, त्यामुळे सुगंध आहेच. पर्ण म्हणजे पान, ते पण कशाचं, झाडाचं. पण सुगंधाच्या बाबतीत मग कोणत्या फुलांच्या कोणत्या विविधतेचे उतार्यात वर्णन नाही, म्हणजे पर्णाची विविधता काही संबंध आहे का, नाही. प्रकार, बरोबर आहे, फुलांचे पण प्रकार, विविध प्रकारची फुलं असतात. हे 3 मात्र फुलांच्या बाबतीत विविधतेचं वर्णन करणारे शब्द आहेत, परंतु पर्ण नाही, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. बघा, प्रश्न आहे 63वा. फुलांचा सुगंध दरवळतो कारण. दरवळतो म्हणजे काय रे, पसरतो. काय कारण असेल फुलांचा सुगंध पसरण्याचं? 1. फुलांची विविधता, सुगंधाची क्षमता, दाही दिशातील फुले, आणि डी. वारा. तर निश्चितपणे कशामुळं दरवळतो, त्याचं कारण आहे वारा. वारा नसेल तर सुगंध दरवळू शकत नाही किंवा एका ठिकाणचा दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणजे दरवळण्याचं कारण वारा. त्यानंतर पुढील प्रश्न 64वा प्रश्न. आनंदाची लयलूट करतो या पदबंधाचा जास्त जवळचा अभिप्रेत अर्थ आहे. जास्त जवळचा म्हणजे याचा काय अर्थ होतो ते पाहायचं आहे. तर पहा, ए. मनमुराद आनंद लुटणे, भरपूर आनंद पसरवणे, मनसोक्त आनंद घेणे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे. नक्कीच तुमच्या लक्षात येईल. लयलूट करतो, लयलूट करतो म्हणजे स्वतःला घेत नाही, दुसऱ्यांना देतो आनंदाचं, म्हणजेच तो काय करतो, भरपूर आनंद पसरवतो. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पहा, विविधता या उतार्यातील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. आता आपल्याला लक्षात घ्या, विरुद्धार्थी विचारलेला आहे. मग विविधता, ए. एकरूपता, बी. एकसंध, सी. एकमेव, आणि 4. एकमेक, असे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर आता यामधील विविधताच्या विरुद्धार्थी शब्द आहे एकरूपता, आणि तो आहे पर्याय क्रमांक ए मध्ये. यानंतर पाहूया आपण उतारा क्रमांक 2. पहा, साधारण होळीचे दिवस म्हणजे शिशिरातील पानगळ संपून वसंत ऋतूची चाहूल. साधारण होळी हा एक सण आहे, तुम्हाला माहीत आहे, बोंबलायचा. बोंबलायचाच आहे का? होळी पुरणपोळी खाण्याचा पण आहे की नाही. होळी सण साजरा करण्यामागं अर्थ किंवा त्याचा काहीतरी महत्त्वाचा त्याच्या मागची संकल्पना असते प्रत्येक सणामागं, ती पण आहे. मी असं म्हटलं म्हणजे बोंबलायचा, नुसतं बोंबलणं हाच उद्देश नाही त्याच्यामागं. पण तो सण शिशिरातील पानगळ म्हणजे शिशिर हा म्हणजे काय, ऋतू आहे, उपऋतू आपला. आणि त्यावेळी पानगळ संपते म्हणजे काय होतं की झाडांची पाने जी जुनी झालेली असतात ते गळतात, आणि वसंत ऋतूची चाहूल. शिशिर संपल्यानंतर कोणता ऋतू येणार असतो? वसंत ऋतू येणार असतो. थंडी संपून उन्हाळा खऱ्या अर्थाने सुरू होतो. आणि बघा, याच वेळेला वसंत ऋतूची चाहूल असतानाच, वसंत ऋतू सुरू होतानाच थंडी संपलेली असते, हिवाळा संपत आलेला असतो, आणि कशाची चाहूल होत असते? हिवाळ्याच्या पुढील ऋतू म्हणजे उन्हाळा सुरू होणार असतो. रखरखीत ऊन, खूप उकाडा, आणि अगदी जीवाची काहिली होती. आणि काय होतं मग अशा ऋतूमध्ये, या कालावधीमध्ये? एकतर रखरखीत ऊन म्हणजे अतिशय प्रखर ऊन असतं, खूप उकाडा म्हणजे आपल्याला अगदी तगमग होतं, फार गरम व्हायला लागतं, घरात बसू वाटत नाही, बाहेर जाऊ वाटत नाही, उकाडा खूप वाढलेला असतो. अगदी जीवाची काहिली होते, काहिली म्हणजे आपण लाही म्हणतो पहा, आपल्याला बसवत नाही, खूप त्रास होतो. ओसाड उजाड माळ, आणि त्यावेळेला काय झालेले असतात, हिवाळा संपल्यानंतर सगळे शेतातील माळ असतील त्यावरील गवत काय झालेलं असतं, जळून गेलेलं असतं, गवत त्या ठिकाणी नसतं, म्हणून ते उजाड असे माळ दिसतात. उजाड, तिथं काहीही नाही. पण निसर्गाची किमया तरी काय, बघा, पण निसर्गाची किमया तरी काय, तर यातून नव्याने
सृष्टी बहरते, नटते. पण लेखक असं म्हणतो की बघा, निसर्गाची जरी माळ उजाड झाले असले, त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची हिरवळ नसली, तर निसर्गाची किमया ही वेगळीच आहे. अशा पण वेळी त्यातून नव्याने सृष्टी बहरायला सुरुवात होते, नवी पालवी यायला सुरुवात होते, निसर्ग नव्याच प्रकारे नटायला सुरुवात होतो. काय होतं तर पहा, वृक्ष वाटणाऱ्या झाडांना पालवी फुटते. आणि पहा, सर्व झाडांची पानगळ झालेली असते, पाने गळून पडलेले असतात आणि मग नवीन कोवळी पानं आपल्याला झाडाला दिसू लागतात. पळस लालेलाल होतो. लालेलाल होतो म्हणजे लाली लावतो का? हां, नाही. पळसाच्या फुलांचा रंग लाल असतो बाळांनो, आणि त्यावेळी नुसती फुलं दिसतात पळसाच्या झाडाला. पिवळा दमक बहावा लक्ष वेधून घेतो. बहावा हे फुलाचं झाड आहे. बहावा हे एक फुलाचं झाड आहे आणि त्याची फुलं कशी असतात? पिवळ्या रंगाची. म्हणून पिवळा धमक बहावा लक्ष वेधून घेतो. त्या बहावा या झाडाला अशी फुलं असतात की आपलं लक्ष आपोआप त्या झाडांकडे जातो. फुललेला गुलमोहर तर यात प्रकर्षानं उठून दिसतो. गुलमोहराचं झाड सर्वांना माहीत आहे आणि त्यावेळी फुललेला गुलमोहर तर यामध्ये सगळ्यात जास्त उठून दिसतो, छान दिसतो. त्याची पण लालच रंगाची फुलं असतात. काजू, फणसाच्या झाडांना लागलेली फळे व आंब्याचा मोहर मन प्रसन्न करून जातो. आणि बघा, काजू सर्वांनी खाल्लेला आहे, माहीत आहे सगळ्यांना. झाड बघितलं असेल नसेल, कोकणाकडच्या भागामध्ये काजूचं उत्पन्न होतं. आणि काजू फणसाच्या झाडांना, फणस काटेरी, आतमध्ये गर असतो, फणस पाहिला असेल. मग काजू आणि फणस या झाडांना लागलेली फळे हे काय करतात? ही फळे या दोन झाडांची, काजू आणि फणसाची फळे व आंब्याला लागलेला या कालावधीत काय होत असतं? आंब्यांना मोहर लागतो आणि यामुळं माणसाचं मन काय होतं? प्रसन्न होतं. हे सगळं दृश्य पाहून मन प्रसन्न होत असतं. आलं लक्षात? आता पाहूयात यावरील प्रश्न. पहा, प्रश्न काय? वसंत ऋतू येतो. आता बघा, या ठिकाणी काय? ए हिवाळ्यात, बी पावसाळ्यात, सी उन्हाळ्यात आणि डी थंडीत. कधी येतो वसंत ऋतू सांगा बरं? वर आपल्याला लक्षात येतं, साधारण होळीचे दिवस म्हणजे शिशिरातील पानगळ संपून वसंताची चाहूल, थंडी संपून उन्हाळा खऱ्या अर्थानं सुरू होतो. म्हणजे कधी येतो तो? हिवाळ्यात येत असतो का वसंत ऋतू? नाही. पावसाळ्यात येतो का? नाही. तर तो उन्हाळ्यात येत असतो वसंत ऋतू. आलं लक्षात? त्यानंतर पहा, चुकीची जोडी निवडा. लालेलाल पळस. बघा इथं पळस लालेलाल होतो, हे बरोबर आहे. पिवळा धमक बहावा, त्याच्याच पुढे आहे पिवळा धमक बहावा, हे पण बरोबर आहे. आंब्याचा मोहर, आंब्याला मोहर असतो. वृक्ष गुलमोहर आहे का रे? नाही. म्हणून पर्याय क्रमांक डी हे चुकीचं आहे, पण आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 68. फुललेला गुलमोहर प्रकर्षाने उठून दिसतो. इथे प्रकर्षाने या शब्दाचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. ए विपुलता, बी उत्कर्ष, सी आकर्षक आणि डी प्रामुख्याने. प्रकर्षाने म्हणजे काय? तर प्रामुख्याने आपल्याला काय दिसतो? गुलमोहर उठून दिसतो, हे बघा. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 69. उतार्यातील पालवी फुटते या शब्दप्रयोगाचा आशय असावा. आशय म्हणजे अर्थ असावा. पालवी फुटते तुम्हाला लगेच लक्षात येईल. विस्तारणे, कोवळी पाने फुटणे, नवी शक्ती येणे, तजेला येणे. तर नक्कीच काय या उतार्यात आलेलं आहे? कोवळी पाने फुटणे. त्यानंतर पहा 70वा प्रश्न. पुढीलपैकी खूप या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा. नसलेला शब्द शोधा. आता समानार्थी नसलेला कोणता असेल? तर बघा, न्यून म्हणजे कमी, विपुल म्हणजे खूप, पुष्कळ म्हणजे खूप, आणि घवघवीत म्हणजे पण खूप, भरपूर, चांगले. तर मग कोणता एक याच्या विरोधार्थी? खूपच्या न्यून म्हणजे कमी. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पाहू उतारा क्रमांक
3. भरड धान्य मिलेट्स हा लहान बीज असलेल्या तृणवर्गीय पिकांचा एक अत्यंत वैविध्यपूर्ण गट आहे. बघा, भरड धान्य हा काय आहे? लहान बीज, बीज म्हणजे बिया असलेल्या तृणवर्गीय म्हणजे गवतासारखी पाने असणाऱ्या. फार मोठं झाड होतं का त्याचं? नाही होत. म्हणून तृणवर्गीय, तृण म्हणजे गवत ज्या प्रमाणात असतं तशीच पानं असणाऱ्या पिकांचा एक अत्यंत वैविध्यपूर्ण गट आहे. पिकांचे विविध गट आहेत, त्यापैकी भरड धान्य हा एक गट आहे, जो जगभरात जनावरांचा चारा आणि मानवी अन्नासाठी धान्य म्हणून मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. आणि हा जो भरड धान्याचा गट आहे तो जगभरामध्ये पिकवला जातो, जगात पिकवला जातो. कशासाठी? तर जनावरांच्या, प्राण्यांच्या चाऱ्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्याला मानवाला अन्न यासाठी या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी किंवा लागवड केली जाते. हे पीक घेतलं जातं. साधारणतः भरड धान्य ही आकाराने बारीक गोलाकार असतात. हे बघा, साधारणतः भरड धान्य ही कशी असतात? आकारानं लहान असतात आणि त्याचा आकार कसा असतो? बारीक तर असतात, छोटी छोटी असतात आणि गोलाकार असतात. आता पुढं आपल्याला काय दिलं आहे पहा, ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राजगिरा अशी काही भरड धान्य आहेत. कोणती भरड धान्य आहेत हे पण आपल्याला इथं दिलेलं आहे. ज्वारी, बाजरी, आपल्याला ज्वारी माहीत आहे, आपण भाकरी खातो, बाजरीचे पण भाकरी बनवतात. नाचणी तुम्ही पाहिलं असेल नसेल, थोडीसं लालसर असते, परंतु ते कोकणामध्ये जरा जास्त असते. नाचणीच्या भाकरी खाल्ल्या असतील तुम्ही, नसेल तर एकदा बघा. नाचणीच्या पापड पण असतात. नाचणी, भगर माहीत आहे सगळ्यांना, राजगिरा माहीत आहे. भगर उपासाला खातात आणि राजगिऱ्याचा पण लाडू तुम्ही खाल्ला आहे, त्यामुळे हे माहीत आहे तुम्हाला. ही सगळी काय आहेत? भरड धान्य आहेत. भरड धान्य हे कमी प्रमाणात आणि हलक्या जमिनीत येणारे पौष्टिक पीक आहे. बघा आता वाक्य काय, ही जी पिकं आहेत का भरड धान्य, हे कमी पाण्यात येतात, त्याला जास्त पाणी लागतं का? नाही. आणि त्याचबरोबर हलक्या जमिनीत, याच्यासाठी काही फार काळी कसदार एकदम छान जमीन असावी असं नाही. हलकी पण असेल, मध्यम प्रतीची जमीन असेल तरीसुद्धा चांगल्या प्रकारे भरड धान्य येतात. हलक्या जमिनीत येतात पण ते पौष्टिक असतात, शरीरासाठी पोषक असतात. त्यानंतर त्यामुळे ते दुष्काळग्रस्त भागामध्ये देखील महत्त्वाचे आहे. आणि म्हणून ही भरड धान्ये ज्या ठिकाणी दुष्काळ, कमी पाऊस पडतो, ज्या ठिकाणच्या जमिनी हलक्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा महत्त्वाचे आहेत. यात विटॅमिन, खनिजे आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. बघा, आपल्या शरीराला आवश्यक असतात विटॅमिन्स, हे भरड धान्यामध्ये असतात. खनिजे पण असतात, शरीराच्या वाढीसाठी खनिजांची पण आवश्यकता असते. आणि फायबर म्हणजे पोटात पचन होण्यासाठी त्याची आवश्यकता असते फायबरची. आणि हे सर्व कशातून मिळतात आपल्याला? तर भरड धान्यामध्ये याचं प्रमाण मुबलक असतं, म्हणून ते आपल्या आहारामध्ये असली पाहिजेत. त्यामुळे ते आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. ही पचायला देखील हलकी असतात. आणि बघा, विटॅमिन, खनिजे आणि फायबर भरपूर असल्यामुळे आपल्या आरोग्याला ते उपयुक्त तर असतात. त्याचबरोबर ती पचायला देखील हलकी असतात, म्हणजे जड नाहीत, कोणाला पण ते पचन होतात सहजासहजी, अशा प्रकारची भरड धान्य असतात. भरड धान्य हे विविध प्रकारच्या पदार्थामध्ये वापरले जाते, जसे की भाकरी, चपाती. हे बघा, आणि भरड धान्य आपण जे काही पदार्थ खातो, अन्नपदार्थ दररोज, त्यामध्ये वापरले जातात. उदाहरणार्थ सांगितलं त्याने आपल्याला भाकरी कशापासून बनवतो आपण? ज्वारीपासून. ज्वारी भरड धान्य आहे. चपाती कशापासून बनवतो आपण? गव्हापासून. गहू हे सुद्धा भरड धान्य आहे. मला भरड धान्य म्हणजे एवढं लक्षात घ्या की ज्यापासून आपण, आकार तर छोटा असतो, गोलाकार असतो, गोलाकारच असतो असं नाही, पण ज्यापासून आपण पीठ बनवू शकतो आणि पिठाचे पदार्थ बनवतो, ती सर्व भरड धान्यामध्ये मोडतात. आलं लक्षात? यानंतर आपण प्रश्न पाहूयात. बघा आता प्रश्न 71. भरड धान्ये टिंबटिंब हलकी असतात.
ए आकाराने, बी वजनाने, सी पचायला आणि डी किमतीला. तर लगेच तुमच्या लक्षात येईल भरड धान्य कशी असतात बाळांनो, तर पचायला हलकी असतात. तुम्ही वाक्य जर पाहिलं तर हे पहा, ही पचायला देखील हलकी असतात. आपण काय करतो, एखाद्यानं उतारा नीट वाचला नाही आणि असं जर लिहिलं भरड धान्य टिंब हलकी असतात, लगेच वजनाने लिहून टाकतात, वजनाने हलकी असतात. अरे बाळांनो, एवढं नाही, ते उतारा बघावा लागेल, उतार्यातला आशय बघावा लागेल, अर्थ, वाक्य, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील. नाहीतर मग असे चुकीचे पर्याय भरपूर असतात आपल्याला फसवणारे. त्यानंतर 72वा प्रश्न, भरड धान्याविषयी अयोग्य वर्णन. बाळांनो, इथं म्हटलंय अयोग्य म्हणजे काय, चुकीचं वर्णन पाहायचं आहे आपल्याला. काय आहे प्रश्न बघा, अयोग्य वर्णन शोधायचं आहे. कुणाविषयी, भरड धान्याविषयी. ए गवताप्रमाणे उगवणारे, बी गोलाकार, सी शेंगदाणे नाही शेंगधान्य आहे, आणि डी आकाराने बारीक. आता मग तुम्ही जर विचार करायला गेलात तर गवताप्रमाणे उगवणारे असं म्हटलंय, गोलाकार म्हटलंय, धान्य असं म्हटलंय, आणि आकाराने बारीक. आकाराने बारीक असतात, गोलाकार पण असतात. आता त्या काही शेंगा येतात का ह्या भरड धान्याला कुठल्या तरी, अजिबात नाही. आणि गवताप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, तृण त्या ठिकाणी सांगितलं होतं बा, गवताप्रमाणे उगवणारी म्हणजे त्याचा आकार, त्याच्या पानाचा गवताप्रमाणे आकार असतो, हे पण असतात. म्हणजे अयोग्य वर्णन काय त्याचं, तर शेंगधान्य हे त्याचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक सी. शेंगा येत नाहीत त्याला, त्या धान्याचे शेंगा नसतात. कशाचे असतात शेंगा, तुम्ही पाहिलं तर ते कडधान्यांचे असतात. तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ आहे का, कडधान्य. भरड धान्य वेगळी आणि कडधान्य. उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 73. बलवर्धक या आशयाचा परिच्छेदातील एक शब्द आहे. बल म्हणजे ताकद, शक्ती, वर्धक म्हणजे वाढविणारं. मग बलवर्धक या अर्थाचा शब्द कोणता आहे, तर पहा, ए वैविध्यपूर्ण, बी उपयुक्त, सी व्हिटॅमिन, आणि डी पौष्टिक. तर नक्कीच काय येणार आहे यातलं, पौष्टिक म्हणजे जे शरीरासाठी आवश्यक असतं आणि त्यामुळं शक्ती वाढते शरीराची, त्यामुळं पर्याय क्रमांक डी. त्यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 74. उतार्यातील एक शब्द हलकी याचा उतार्यात अन्वयार्थ असा आहे. बघा, हलकी, पचायला हलकी असतात, मग अशी दाखवलं की नाही मी, मग त्याचा काय अर्थ आहे असं म्हटलेलं आहे आपल्याला, उतार्यात काय अर्थ आहे. तर पहा, एक वजनाने कमी, अजिबात नाही तिथं, बरोबर आहे की नाही. पचायला सोपे अन्न हे आहे. पुढं पहा, सौम्य नाही, आणि पचनास जड तर नाहीच नाही. पचायला हलके, पचायला सोपे, यासाठी हलकी हा शब्द आलेला आहे. त्यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 75. मुबलक या अर्थाचाच उतार्यातील शब्द. आता विरुद्ध नाही बरं का. मुबलक आपण म्हणतो पहा, आमच्या घरी मुबलक प्रमाणात वाचायला पुस्तके आहेत. मुबलक म्हणजे काय, थोडे का, अजिबात नाही. मुबलक म्हणजे भरपूर, जास्त. आपण बघूयात आता, इथंच आहे, एलाच भरपूर आहे, ए भरपूर, बी विविध, सी पौष्टिक, आणि डी कमी. तर मुबलक म्हणजे भरपूर, जास्त, खूप मोठ्या प्रमाणात. आलं लक्षात. म्हणून पर्याय क्रमांक ए उत्तर येणार आहे. यानंतर आपण पाहूया उतारा क्रमांक 4. वाचूयात उतारा. यश मिळवणे जितके महत्त्वाचे असते त्यापेक्षा मिळवलेले यश टिकवणे अधिक महत्त्वाचे असते. पहा, यश मिळवणं हे महत्त्वाचं आहेच, पण आपण जे यश मिळवलेलं आहे ते टिकवणे त्याहून अधिक महत्त्वाचं आहे. धावण्याच्या शर्यतीमध्ये बघा, धावण्याच्या शर्यतीमध्ये जर आपला एकदा पहिला नंबर आला, येऊ शकतो, पण तो कायमस्वरूपीच ठेवणं शक्य आहे का, पण ठेवता आला पाहिजे, तेच महत्त्वाचं आहे. अभ्यासामध्ये नवोदयची परीक्षा देतायत तुम्ही, सराव परीक्षा, त्यामध्ये 90 मार्क पडणे
यश मिळालं समजा, 90ला काही होत नाही बरं का, नवोदयला 95च्या पुढं मार्क लागतात. पण 95 मार्क पडले तुम्हाला समजा, किंवा 100पैकी 100 पडले, नंबर आला, यश मिळालं 100पैकी 100 मार्काचं सराव परीक्षेत, पण प्रत्येक परीक्षेत ते मिळलं पाहिजे की नाही, तेवढे पडले पाहिजे, म्हणजे यश टिकवणं त्याला म्हणतात. पण ते टिकवणं गरजेचं असतं. स्वकष्टाने निर्माण केलेले स्थान टिकवण्यासाठी आपल्याला रोज नवे नवे शिकावे लागते. आणि आपण जे स्वकष्टाने मेहनत घेऊन प्रयत्न करून जे काही स्थान मिळवलेलं आहे ते स्थान आपलं टिकलं पाहिजे, यासाठी आपल्याला दररोज काहीतरी नवीन शिकावं लागतं, त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. शिकत असताना चुका होत असतात. डबल वाचतो, शिकत असताना चुका होत असतात, पण त्यातून शिकणे महत्त्वाचे असते. हे बघा, ज्यावेळी आपण शिकतो त्यावेळी आपल्याकडून चुका होणार आहे. चुका कोणाच्या होतात? जो शिकतो, जो काहीतरी करतो त्याच्या चुका होत असतात. पण सतत चुका होऊ नये. मी म्हटलं की नाही, चुका झाल्या तर त्या सुधारल्या पाहिजेत. चुकून शिकतो तो माणूस, चुका पुन्हा पुन्हा करत नाही तो माणूस, आणि पुन्हा पुन्हा सारखं चुकतो तो गाढव, आणि कधीच चुकत नाही तो देव. आपण चुकणारच नाही असं होणार आहे का? नाही. आपण देव आहेत का? नाही. पण आपण गाढव बी नाही ना, आपण माणूस आहेत. मग झालेली चूक पुन्हा पुन्हा ती चूक करणं योग्य नाही, म्हणून चुका सुधारल्या पाहिजेत. आपण एकदा केलेली चूक पुन्हा होऊ नये यासाठी चुकातून शिकणे फार महत्त्वाचे असते. बघा, एकदा जर आपल्याकडून चूक झाली तर ती चूक पुन्हा झाली नाही पाहिजे. उदाहरणार्थ एखादं उदाहरण चुकलं तुमच्याकडून, मूळ संख्येवरील किंवा मूळ संख्याचा एखादा प्रश्न तुमच्याकडून चुकला, गणिताचं सांगतो असं नाही, मराठीमध्ये सांगतो, तुमचा समानार्थी शब्द चुकला एखाद्या परीक्षेमध्ये, तर तुम्ही लगेच पुढच्या वेळेला काय केलं पाहिजे? आपला समानार्थी शब्द चुकलेला आहे, आपण काय करायला पाहिजे? समानार्थी शब्द वाचायला पाहिजे, पाठ करायला पाहिजे, म्हणजे आपण शिकलो त्यातून, असं शिकायला हवं. सतत उत्कृष्टतेची आस हवी. आस म्हणजे ध्यास. मग आपल्याला काय पाहिजे? सतत उत्कृष्ट बनायचं आहे, उत्कृष्ट, चांगल्या दृष्टीनं चांगलं बनायचं. यासाठी आपली काय पाहिजे? इच्छा असली पाहिजे, आपलं ध्येय असलं पाहिजे. तुम्ही पूर्वीपेक्षाही उत्तम काम करू शकता, त्यासाठी नवनवीन कौशल्य आत्मसात करावीत व स्वतःला घडवत राहावे. बघा, लेखक काय म्हणतो? आपल्याला एक सल्ला दिला आहे लेखकाने की तुम्ही पूर्वीपेक्षा उत्तम काम करू शकता. तुम्ही सर्व जे पूर्वी काम केलं आहे की नाही त्यापेक्षा चांगलं करू शकतात. म्हणजे पूर्वी आपण, समजा परीक्षेचंच मी का उदाहरण देतोय, आपल्या बाबतीत आहे म्हणून, समजा पूर्वी तुम्हाला 90 मार्क पडले, तर त्याच्यापेक्षा तुम्ही चांगलं निश्चित काम करू शकतात, 90पेक्षा जास्त घेऊ शकतात. पण काय आहे माहिती आहे का? त्यासाठी तुम्हाला त्यातून शिकावं लागेल, नवीन कौशल्य आत्मसात करावी लागतील. पेपर सोडवायला जर वेळेत कव्हर होत नसेल तर तो करायला शिकला पाहिजे, म्हणजे नवीन कौशल्य. आणि स्वतःला घडवत राहावे लागेल, म्हणजे आपल्यातल्या चुका सुधारून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. अशा पद्धतीनं या उतार्यातून लेखकाने आपल्याला मोलाचा सल्ला दिलेला आहे. पहा, उतार्यातून काही ना काही शिकावं लागतं. नुसतं उतारा प्रश्नासाठी नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काहीतरी त्यातून शिकता आलं पाहिजे. चला पाहूयात. 76वा प्रश्न, कोणती गोष्ट जास्त महत्त्वाची आहे? बघा आता, यश मिळवणे महत्त्वाचं आहे, ए. बी, नवनव्या गोष्टी शिकणे, सी, मिळवलेलं यश टिकवणे, आणि डी पर्याय, उत्तम काम करणे. काय म्हटलं आहे? कोणती गोष्ट जास्त महत्त्वाची आहे? उतार्यात बघा, यश मिळवणे जितके महत्त्वाचे आहे त्यापेक्षाही मिळवलेले यश टिकवणे महत्त्वाचे आहे. म्हणजे मिळवलेले यश टिकवणे म्हणजे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येणार आहे. आणि जे डबल वाचत नाहीत किंवा समजपूर्वक वाचत नाही, तर कोणती गोष्ट महत्त्वाची आहे की कोण लिहिणार? नव्या गोष्टी शिकणे महत्त्वाचं आहे. कोण म्हणणार उत्तम काम करणे महत्त्वाचं आहे. कोण म्हणणार यश मिळवणे महत्त्वाचं आहे. पण समजलं पाहिजे की नाही अर्थ? थोडंसं नीट समजून उत्तरं लिहा. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 77, सतत उत्कृष्टतेची टिंबटिंब हवी.
काय हवी? ए कास, बी क्षमता, सी इच्छा आणि डी योग्यता. तर नीट लक्षात घ्या, काय असली पाहिजे? आपल्याला उत्कृष्टतेची इच्छा असली पाहिजे. का क्षमता असली पाहिजे? योग्यता नाही, क्षमता नाही आणि कास पण नाही, तर काय आहे? इच्छा असली पाहिजे. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर पहा, चुकातून शिकणे महत्त्वाचे असते कारण ए यश टिकवण्यासाठी, बी चुकाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून, स्वतःला घडवण्यासाठी आणि डी आहे नवनवे शिकण्यासाठी. तर नक्कीच काय आहे? चुकातून शिकणे महत्त्वाचे का? का लक्षात येतं या चारीपैकी उत्तर? आलं लक्षात? काय येईल? तर चुकाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून, पुन्हा पुन्हा ती चूक होऊ नये म्हणून. या ठिकाणी तुम्ही पाहिलं तरी लक्षात येईल. हे बघा, एकदा केलेली चूक पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून यासाठी चुकातून शिकणे महत्त्वाचे असते. आलं लक्षात? पुढं पहा. त्यानंतर प्रश्न पाहूयात. 79वा. परिच्छेदात आलेल्या टिकवणे या शब्दाचा अन्वयार्थ. अन्वयार्थ याला घाबरू नका. अन्वयार्थ म्हणू द्या, अर्थ म्हणू द्या किंवा आशय म्हणू द्या. लक्षात आलं? हे तिन्ही शब्दापैकी कोणता येऊ द्या, अर्थच पाहायचा आहे आपल्याला. तर टिकवणे म्हणजे जतन करून ठेवणे, जोडणे, शाबूत राखणे आणि निभाव लागणे. तर इथं काय येणार आहे? शाबूत राखणे. याचा अर्थ काय? जे आपल्याकडं आहे ते टिकवायचं, आहे की नाही? जे आहे ते टिकवायचं. असं म्हणतात बरं का, आमच्या मुलानं नवीन काय घेतलं नाही पण जुनं तरी शाबूत राखलं आहे. म्हणजे काय आहे? टिकवून ठेवलेलं आहे, ते काय विकलं फिकलं नाही. आलं लक्षात? त्यानंतर बघा, धडा घेणे या अर्थाचा उतार्यातील शब्द आहे. धडा घेणे. ए घडवणे, बी शिकणे, सी चुका होणे आणि डी निर्माण करणे. धडा घेणे या शब्दाचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे, धडा घेतला. आपण म्हणतो बघा, त्या दिवशीपासून मी चांगलाच धडा घेतला, म्हणजे काहीतरी शिकणे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा पद्धतीनं आज आपण 4 उतारे आणि त्यावरील प्रश्न पाहिलेली आहेत. सर्वांना समजले असतील. थोडं उतारा काळजीपूर्वक वाचा, समजून घ्या. एकही प्रश्न उतार्यावरचा चुकू नये यासाठी लक्षपूर्वक उतारे वाचा, काळजीपूर्वक प्रश्न वाचा, पर्याय नीट वाचून योग्य प्रकारे प्रश्नाचे उत्तर लिहा. आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.